नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आठवा प्रश्न काय दिला बघा आपल्याला. सर्कल्स विथ सेंटर एक्स अँड वाय टच इंटरनली ॲट झेड. सर्कल्स विथ सेंटर एक्स अँड वाय टच इंटरनली ॲट झेड. सेगमेंट BZ इज अ chord of bigger circle. BZ बिगर सर्कलची chord आहे. इट इंटरसेक्ट स्मॉलर सर्कल ॲट A. काय प्रूव्ह करायचे? AX इज पॅरलल विथ BX BY. AX इज पॅरलल विथ BY हे सिद्ध करायचं. आता दोन रेषा पॅरलल सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं? तर त्या दोन पॅरलल सिद्ध करण्यासाठी आपल्याला जे काही पॅरलल लाईन्सच्या प्रॉपर्टीज आहेत त्या माहिती असायला पाहिजे. पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी काय काय असतात बाबा? तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे, अल्टरनेट अँगल टेस्ट आहे, अल्टरनेट किंवा इंटेरियर अँगल टेस्ट आहे. कुठली तरी एक टेस्ट इथे लागू होणार आहे. तर कुठली टेस्ट लागू होणार आहे आपण शोधायचं. त्यासाठी आपण काय करूया? YZ जोडूया. आता इथे काय एक गोष्ट लक्षात घ्या. हा एक सेंटर आहे Y मोठ्या सर्कलचा, X छोट्या सर्कलचा सेंटर आहे आणि Z जो आहे तो त्यांचा टच पॉईंट आहे. त्यावेळेस Y, X आणि Z हे तिन्ही बिंदू जे आहेत की एका रेषेवरती येतील. Y, X आणि Z हे तिन्ही बिंदू एका रेषेवरती येतील. आता XAZ आणि YBZ हे दोन ट्रँगल घ्यायचे. हे दोन ट्रँगल जे आहेत ते आयसोसेलेस ट्रँगल सिद्ध करायचे. ते कसं सिद्ध होईल? XA रेडियस आहे, XZ रेडियस आहे. रेडियस जर असतील तर ते इक्वल असतील, म्हणजे हे दोन माप सारखे झाले. प्लस YZ रेडियस आहे, YB रेडियस आहे, म्हणजे ते दोन माप सारखे झाले, म्हणजे YBZ आणि XAZ हे दोन आयसोसेलेस ट्रँगल झाले. आता काय असतं मग आयसोसेलेस ट्रँगल मध्ये? तर पायालगतचे कोन किंवा इक्वल साईडचे अपोजिट अँगल हे इक्वल असतील, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल झाला. हे दोन अँगल इक्वल आहेत, सोबत हा अँगल आणि हा अँगल इक्वल होईल. म्हणजे काय होते पर्यायाने? हे दोन अँगल इक्वल होतील. हे दोन अँगल इक्वल झाले की कसली टेस्ट लागते? तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट लागते. करस्पॉन्डिंग दोन लाईन्स जे आहेत त्या पॅरलल मिळतील तुम्हाला. एक एक गोष्ट आपण इथे लिहूया, काय काय मिळतं आपल्याला इथे बघूया. हिअर circles with center X and Y touch internally at Z, therefore YX Z. YX Z चा अर्थ काय? Y, X आणि Z तिन्ही बिंदू जे आहेत ते एका रेषेवरती आहेत. नाव जॉईन YZ. आता YZ जॉईन केल्यानंतर आपल्याला काय मिळतात एक एक गोष्ट आपण इथे बघूया. नाव इन ट्रँगल XAZ एक एक ट्रँगल घेऊया, खालचा एक वरचा एक. इन ट्रँगल XAZ काय मिळतं या ट्रँगल मध्ये? सेगमेंट XA इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट XZ. का बरं? रेडियस ऑफ सेम सर्कल. Therefore, triangle XAZ is isosceles triangle. Therefore, आता ह्याच्या isosceles triangle असेल तर इक्वल साइडच्या ऑपोजिट किंवा पायालगतचे कोन काय असतील? इक्वल असतील. Therefore, angle XAZ. Therefore, angle XAZ is congruent with angle XZA. हे इक्वेशन नंबर 1. आता यालाच आपल्याला काय लिहिता येते? XAZ लाच XAZ लिहिलं आपण, त्याच्यानंतर इज कॉन्ग्रुएंट विथ XZA. XZA ला काय लिहिते? YZA सुद्धा असं झालं तिथे. अँगल YZA म्हटलं त्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. आता दुसरा ट्रँगल जो आहे आपला, दुसरा ट्रँगल बघूया. इन ट्रँगल YZA. YZA म्हणजे काय म्हणते? सेगमेंट YZB ये नहीं YZB. Segment YB is congruent with segment YZ. Radius of same circle. Therefore, इथं पण सेम. Triangle YZB is an isosceles triangle. Therefore, angle इथे इक्वल मिळते आपल्याला. Therefore, angle कुठले? YBZ is congruent with angle YZA किंवा YZB. हे दोन अँगल इक्वल झाले. इथे काय सांगितलं होतं आपण बघा. YZ याच्या ऐवजी B करूया.
हे इक्वेशन नंबर 2. काय मिळतं आपल्याला बघ, वाय हे सांगितलं तुम्ही एक्स ए झेड आणि वाय झेड बी सारखं आहे, वाय झेड एच्या ऐवजी बी लिहिलं फक्त, आणि वाय बी झेड इक्वल झालं कुणाच्या, वाय झेड बीच्या. वाय झेड बी दोन्हीकडे आलं म्हणजे एक्स ए झेड आणि वाय बी झेड सुद्धा इक्वल असणार आहेत. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 काय मिळतं तुम्हाला, अँगल एक्स ए झेड इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल वाय बी झेड. एक्स ए झेड म्हणजे हा अँगल आणि वाय बी झेड म्हणजे हा अँगल, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले. देअरफॉर आता हे दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर कसले अँगल आहेत, ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. देअरफॉर बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, लाईन किंवा सेगमेंट AX is parallel with segment BY. क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, एक लाईन सांगितलेली आहे L, ही लाईन जी आहे ती टच करते P मध्ये, याचा अर्थ काय, टँजेंट ॲट P आहे. हे टँजेंट ॲट P मी शॉर्टमध्ये लिहिली फक्त. Q इज मिड पॉईंट ऑफ रेडियस OP. Q जर मिड पॉईंट असेल तर OQ आणि QP हे दोन माप सारखे असतील. RS इज कॉर्ड थ्रू Q सच दॅट RS अँड लाईन L आर पॅरलल, म्हणजे RS आणि L पॅरलल आहे. RS माप दिलेलं तुम्हाला 12, फाइंड द रेडियस असं विचारलेलं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, रेडियस आपल्याला जर काढायची असेल तर रेडियस कुठे कुठे, OP एक रेडियस आहे सर्कलची, त्याच्यानंतर जर आपण समजा OS जोडलं आणि OR जोडलं तर ती एक रेडियस मिळते आपल्याला. आता इथे काय मिळतं आपल्याला, टँजेंटची एक प्रॉपर्टी वापरायची. टँजेंटनुसार काय होतं, टँजेंट थेरमनुसार हा राईट अँगल होतो. हा राईट अँगल असेल तर, आणि या दोन रेषा जर पॅरलल असतील तर हा सुद्धा अँगल कसा होतो, राईट अँगलच होतो. मग हा अँगल जर राईट अँगल झाला तर हा राईट अँगल ट्रायंगल होईल OQS. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाकोणाचं माप माहिती आहे, तर सेंटरमधून जर कॉर्डवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो कॉर्डला बायसेक्ट करतो, अशी एक प्रॉपर्टी आपण गेल्या वर्षी शिकलेली आहे. मग त्या प्रॉपर्टीचा वापर करायचा. किती दिलेले RS माप 12, म्हणजे हे सुद्धा माप सारखे होतील, RS आणि QS, RQ आणि QS. मग हे माप किती होते तुमचे, 6 आणि 6. OPचं माप आपल्याला दिलेलं नाहीये, रेडियस किती माहित नाही. आपण समजा OP जर x घेतलं, OP इज इक्वल टू x किंवा R असं काहीतरी घेतलं आपण. आता काय मिळतं आपल्याला, तर OQ आणि QPचं माप सारखं आहे, याचा अर्थ OQ निम्म आहे कोणाच्या, OPच्या. म्हणजे OQचं माप किती मिळतं तुम्हाला, OQ इज इक्वल टू x/2. का बरं, तर मिड पॉईंट आहे Q म्हणून. मग आता इथे Q जर मिड पॉईंट असेल तर OQचं माप OPच्या निम्म झालं म्हणजे x/2 झालं. आता x/2 हे माप आहे, हे 6 आहे, याची किंमत तुम्हाला हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर या फॉर्म्युल्याने मिळून जाईल. काय काय दिलेलं आपल्याला बघा, हिअर लाईन L इज टँजेंट ॲट P, therefore OP is perpendicular to line L. अँड काय दिलेलं आपल्याला, सेगमेंट किंवा कॉर्ड RS is parallel with line L. Therefore, angle OQS is equal to angle OQR is equal to 90 degree. कशावरून लिहिले तुम्ही, प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन वरून, बाय प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स. या दोन रेषा पॅरलल आहेत म्हणजे इथं जो तयार झालेला कोण तोच इथे तयार होणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे. किंवा करस्पॉन्डिंग अँगल असं जरी लिहिलं तुम्ही तरी चालते, करस्पॉन्डिंग अँगल दोन्हीपैकी एक लिहा. आता 90 डिग्रीचा एक अँगल झाला, एक गोष्ट झाली आपली. आता आपल्याला काय दाखवायचं आहे, OQ परपेंडिक्युलर झाला, OQ इज परपेंडिक्युलर टू RS. Therefore, RQ is equal to QS is equal to 1/2 into RS. का बरं, perpendicular drawn from center bisects the chord, अशी एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे, bisects the chord. Therefore, RQ किंवा QS कुठलंही एक माप काढायचं आपल्याला. Therefore, RQ is equal to 1/2 into RS. RS ची किंमत किती आहे, 12. RQ ची किंमत किती मिळेल तुम्हाला, 6. एकक दिलेलं नाही, युनिटमध्ये असेल. RQ ची किंमत आली आपल्याकडे. आता काय काढायचं आपल्याला, एक OQ आणि OP. आता लेट रेडियस आपण ॲझ्युम करूया, लेट
radius is equal to x. Therefore OR is equal to OP is equal to x. But अजून एक गोष्ट आपल्याला काय सांगितली आहे, क्यू मिड पॉइंट आहे. क्यू इज मिड पॉइंट ऑफ OP. Therefore OQ is equal to QP is equal to 1/2 into OP. Therefore OQ is equal to OQ ची किंमत किती असेल 1/2 into OP ची किंमत किती घेतली आपण x 1/2 into x. आता काढायचं काय तर या ट्रायंगल घेऊया ORQ. नाउ इन ट्रायंगल ORQ काय काय याच्यामध्ये अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. हे कुठं सांगितलं आपण अँगल Q इज 90 डिग्री, OQ इज परपेंडिक्युलर टू RS असं सांगितलेलं आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय मिळतं आपल्याला OR स्क्वेअर इज इक्वल टू OQ स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. OR ची किंमत आपण किती घेतलेली आता तर OR ची किंमत x आहे म्हणजे x स्क्वेअर. OQ ची किंमत किती आलेली आहे x च्या दस्ताने 2 त्याचा स्क्वेअर आहे प्लस RQ स्क्वेअर किती आहे आपल्याकडे 6 चा वर्ग. x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 6 चा स्क्वेअर 36. आता x एका बाजूला करा आणि 36 तशीच राहू. x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू 36. आता दोघांची वजाबाकी करून बघा किती येते 4x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू 36. छेद सारखा नाही, छेद सारखा केला तिरका गुणाकार केला 4x वजा x वर्ग म्हणजे 3x वर्ग छेदस्थानी 4 बरोबर किती आलं 36. देअरफॉर आता इथे काय मिळते बघा देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळते तुम्हाला हे 36 दशाल तसे हे गुणाकारातले 3 भागाकार जातील आणि भागाकारातले 4 गुणाकार देतील. 3 1 3 3 1 3 3 चूक सॉरी 3 2 6 म्हणजे काय मिळालं तुम्हाला x स्क्वेअर इज इक्वल टू 12 गुणिले 4 म्हणजे 48. देअरफॉर x इज इक्वल टू किती मिळते √48. काय याचे फॅक्टर्स पडतील 16 गुणिले 3. 16 साठी काय बाहेर वर्गमूळाच्या 4 4 वर्गमूळात 3 युनिट. x काय तुमचं रेडियस आहे आपल्याला काय करायचं रेडियस फाइंड करायचे. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू 4√3 सेंटीमीटर दिलेलं नाही त्यामुळे युनिट शब्द लिहावा लागेल आपल्याला. 10th क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला एक फिगर दिलेली आहे. फिगरमध्ये AB हा डायमीटर आहे, C सेंटर आहे सर्कलचा, लाईन PQ टँजंट आहे T मध्ये टच करते, AP परपेंडिक्युलर आहे PQ ला आणि BQ परपेंडिक्युलर आहे PQ ला. तर सिद्ध करायचं CP आणि CQ दोन गोष्टी जे आहेत ना सारखे माप आहे त्यांची. आपण एक काम करूया CP आणि CQ जोडून घेऊया. आता बघा इथे एक गोष्ट लक्षात येते तुमच्या ते म्हणजे दोन ट्रायंगल तयार झाले CTP आणि CTQ. हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाले तर CP आणि CQ आपोआप कॉन्ग्रुएंट होतील. आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे काय काय आहे तर इथं परपेंडिक्युलर आहे इथं परपेंडिक्युलर आहे CT इथं टँजंट आहे म्हणजे इथं पण परपेंडिक्युलर असेल. बघा हा अँगल आणि हा अँगल हे कॉन्ग्रुएंट झाले एकमेकांना का बरं 90 डिग्री झाले प्रत्येक. मग आता करस्पॉन्डिंग टेस्टनुसार ही लाईन AP CT आणि BQ या तीन लाईन एकमेकांना पॅरलल होतील. तीन लाईन जर पॅरलल असतील त्यांच्यामुळे झालेले रेशो जे आहेत इक्वल असेल. PT अपॉन TQ इज इक्वल टू AC अपॉन CB. AC अपॉन CB किती येईल समजा हे रेडियस आहे R हे रेडियस आहे R अपॉन R म्हणजे किती येईल 1 म्हणजे PT अपॉन TQ म्हणजे काय झालं 1. PT अपॉन TQ बरोबर 1 जर आलं समजा PT अपॉन TQ बरोबर जर 1 आलं त्याचा अर्थ काय होते PT बरोबर TQ. TQ गुणाकार केले तर TQ गुणिले 1 म्हणजे TQ. मग आता PT आणि TQ एक झालं CT कॉमन साईड झाली हा अँगल इक्वल झाला म्हणजे SAS टेस्टनुसार दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले की आपल्याला त्याचे CP आणि CQ सारखे सांगता येईल. हिअर काय काय आहे बघा एक एक गोष्ट आपण सांगूया. लाईन PQ इज टँजंट ॲट P टँजंट ॲट T. Therefore by tangent theorem काय मिळते आपल्याला CT is perpendicular to PQ. CT is perpendicular to PQ. Also
काय आहे आपल्याकडे, ए पी परपेंडिक्युलर आहे पी क्यू ला, बी क्यू परपेंडिक्युलर आहे पी क्यू ला. हे कुठे आपल्याला गिवन आहे. असं जर असेल तर काय मिळतं, बाय करस्पॉन्डिंग अँगल पॅरलल विथ लाईन सी टी सेगमेंट 3 इज पॅरलल विथ सेगमेंट बी क्यू. तीन एकमेकांना पॅरलल आहे. कशामुळे तुम्ही बाय कुठलीही टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट किंवा अल्टरनेट अँगल सॉरी इंटेरियर अँगल टेस्ट, बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. हे एक झालं. आता जर पॅरलल असतील तर त्यांचा रेशो देअरफॉर पी टी अपॉन टी क्यू इज इक्वल टू ए सी अपॉन सी बी. का बरं, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. देअरफॉर पी टी अपॉन टी क्यू इज इक्वल टू ए सी अपॉन सी बी. काय असणार आहे तर ए सी आणि ए सी असं पण लिहिता येईल आपल्याला, किंवा आर आर आय असं लिहा. का बरं, ए सी इज इक्वल टू सी बी इज इक्वल टू रेडियस. पी टी अपॉन टी क्यू इज इक्वल टू 1. देअरफॉर पी टी इज इक्वल टू टी क्यू. आता पी टी इज इक्वल टू टी क्यू आपण सिद्ध केलं. नवी ट्रायंगल किंवा जॉईन, आधी जॉईन करून घेऊया सी पी आणि सी क्यू. लेट जॉईन सी पी अँड सी क्यू. नाउ इन ट्रायंगल, कुठले दोन ट्रायंगल आहेत बघा, सी टी पी अँड ट्रायंगल सी टी क्यू. काय काय मिळतं तुम्हाला, सेगमेंट सी टी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट सी टी. का बरं, कॉमन साईड आहे दोघांमध्ये पण आहे. याला वाटलं असतं इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. सेगमेंट टी पी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट टी क्यू. कुठून गेलं तुम्ही, फ्रॉम 1. अँड अँगल सी टी पी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी टी क्यू. कशावरून, each of 90 degree. Therefore, by SAS test is congruent with triangle CTQ. आता एक गोष्ट लक्षात घ्या, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हायपोटेनस साईड टेस्ट पण लागू शकते का, तर लागू शकते, पण हायपोटेनस इक्वल आहे हेच आपल्याला सिद्ध करायचे, त्यामुळे ती टेस्ट लागत नाही. देअरफॉर सेगमेंट CP इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट CQ. का बरं, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आपल्याला सिद्ध काय करायचं, CP इज कॉन्ग्रुएंट विथ CQ, एवढं सिद्ध करायचं. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा तुमच्या, ते म्हणजे परपेंडिक्युलर असेल ते तीन लाईन्स जे आहेत ते पॅरलल होतील एकमेकांना, आणि पॅरलल असतील तर त्यांचे रेशो इक्वल असतील. सोबत AC आणि CBचं माप सारखं आहे, त्यामुळे PT आणि TQचं माप सुद्धा सारखंच असेल. 11वा क्वेश्चन काय दिला आपल्याला बघा, ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर ABC each of radius 3 cm such that each circle touches the other 2 circles. आता असं ज्यावेळेस विचारले आपल्याला त्यावेळेस एक अर्थ सरळ सरळ निघतो, तो म्हणजे काय की 3 सर्कल्स असणार आहेत, हे 3 सर्कल्स एकमेकांना टच करतात, पण रेडियस तिघांचं पण सारखं आहे. याचा अर्थ हे एक्सटर्नली टच करणार आहेत एकमेकांना, म्हणजे तुम्हाला सर्कल्स जे आहेत ते अशा पद्धतीने मिळतील. याचा अर्थ काय करायचं तुम्हाला बघा, याचं सेंटर याचं सेंटर याचं सेंटर जर जॉईन केलं आपण तर आपल्याला एक ट्रायंगल मिळेल. आता डिस्टन्स किती असणार दोन सेंटर मधला, एक्सटर्नल टच करतो म्हणजे रेडियसची सम 3 आणि 6 3 6, हे 6 हे 6, म्हणजे 6 सेंटीमीटरचं एक ट्रायंगल काढायचं आपल्याला इक्विलॅटर, आणि त्याच्यावरून आपल्याला सर्कल्स काढता येतील नंतर. A, B and C are the centers of circle as their radius is same. They touch each other externally. Therefore,
distance between their centers is equal to sum of their radius. काय असणार आहे डिस्टन्स घेतलं तर त्या रेडियसची जे काही सम असेल दोन्ही सर्कलच्या रेडियसची सम. याचा अर्थ आपल्याला काय मिळतं बघा, 3 सेंटर्स आहेत आपल्याकडे. मग ए बीचं डिस्टन्स जे आहे ते काय असणार आहे, तर ए बीचं डिस्टन्स असणार आहे 3 + 3 म्हणजे किती 6 सेंटीमीटर. सेम बीचं डिस्टन्स किती असणार आहे 3 + 3 म्हणजे 6 सेंटीमीटर. सेम ए सीचं पण असणार आहे. अँड ए सी इज इक्वल टू काय असणार आहे 3 + 3 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. तर ट्रायंगल तयार झाला ए बी बी सी आणि ए सी 6 6 6 6 सेंटीमीटरची म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला. आता एक इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचा. इक्विलॅटरल ट्रायंगल मी कच्च्या वरती काढून दाखवतो तुम्हाला. आधी बघा इक्विलॅटरल ट्रायंगल कसा काढणार तुम्ही, 6 सेंटीमीटरचा एक खालचा बेस काढला समजा बी सी. आता 6 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घ्या, वरच्या बाजूला एक चाप मारा, तेवढ्याच अंतराने इकडच्या बाजूला एक चाप मारा, तुम्हाला एक ट्रायंगल मिळेल ए बी सी. आता या ए बी सी ट्रायंगलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे प्रत्येक सेंटर पकडायचं ए बी आणि सी. हे 6 सेंटीमीटर आहे, हे 6 सेंटीमीटर आहे, हे 6 सेंटीमीटर आहे. 3-3 सेंटीमीटर पकडा आणि सर्कल काढा. 3-3 सेंटीमीटरचं एक रेडियस पकडून तुम्हाला 3 सर्कल्स असे काढता येतील. आणि हे सर्कल्स जे आहेत ते आता इथे येणार नाही कच्च्या कृती काढल्यामुळे व्यवस्थित. आणि खालच्या बाजूला येईल. बघ अशा पद्धतीने 3 सर्कल्स तुम्हाला मिळतील आणि 3 सर्कलची फिगर आपण ते ड्रॉ करूया. अशा पद्धतीची फिगर तुम्हाला तिथे मिळेल. बी सी आपण घेतलेले ते 3-3 सेंटीमीटर म्हणजे 6 सेंटीमीटर बी सी आहे. बी सी घेतलं सुरुवातीला, त्याच्यानंतर बी ए आणि सी ए जोडून घेतलं. बी ए एचा पॉईंट कुठे आहे तो फिक्स केला आधी, आणि त्याच्यानंतर सी ए आणि बी ए बी जोडून घेतलं. आता झालं काय ते इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला. या ट्रायंगलसोबत आपण काय केलं, आता ट्रायंगलच्या प्रत्येक वर्टेक्सवरती कंपासचं टोक ठेवून 3 सेंटीमीटरने एक सर्कल ड्रॉ केलं. तर हे 3 सर्कल तुम्हाला अशा पद्धतीने मिळतील. क्वेश्चन काय दिला बघूया. प्रूव्ह दॅट एनी 3 पॉईंट्स ऑन अ सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर. एक सर्कल जर आपण इथे ड्रॉ केलं तर आपल्याला 3 पॉईंट्स आहेत सर्कलवरचे कुठले तरी. आपण 3 पॉईंट घेऊन बघूया कुठे, ए बी आणि सी म्हणजे 3 पॉईंट घेतले. आता काय सिद्ध करायचं आपल्याला, कॅन नॉट बी कोलिनियर म्हणजे एका रेषेमध्ये नसणारे हे सिद्ध करायचे. सरळ गोष्ट आहे. आपण एक प्रॉपर्टी याच्यावर पण बघितली होती की 3 पॉईंट जर लिनियर असतील, एक रेषेमध्ये असतील, कोलिनियर असतील, तर 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर त्याच्यातनं एकही सर्कल पास होत नाही अशी एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे. इथं आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, कॅन नॉट बी कोलिनियर. हे सिद्ध करायचं आहे. इथं प्रॉपर्टी आपल्याला सांगितली होती. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे सरळ गोष्ट आहे. आपण 3 पॉईंट घेतले ए बी सी. जरा ए बी सी आपण जर ड्रॉ केलं, ए बी सीची फिगर काय मिळते आपल्याला जर चेक करा, जॉईन करून बघूया आपण ए बी बी सी आणि ए सी. बघ काय मिळते आपल्याला फिगर, तर ट्रायंगल मिळते. आता ट्रायंगलचं डेफिनेशन काय असते, तर 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स आणि एकाच प्लेन मधले जर असतील तर ते म्हणजे ट्रायंगल असतं. मग आता इथे आपल्याला ट्रायंगल मिळतोय तर तो कोलिनियर असणार का पॉईंट, तर नाही. एक गोष्ट बघूया आपण. गिवन काय दिलेलं आपल्याला इथे, ए बी अँड सी आर दी पॉइंट्स ऑन सर्कल. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आपल्याला, ए बी अँड सी आर नॉट कोलिनियर. प्रूफ. आता सरळ फक्त आपल्याला ट्रायंगल एवढंच फिगर हे शो केले की आपलं काम झालं. इथं काय म्हणते बघा, इथे फ्रॉम फिगर if we join 3 points A, B and C on a circle to each other, we get a
triangle. Therefore, from definition of triangle किंवा by property of triangle असं पण तुम्ही म्हणू शकता. काय म्हणतो तुम्हाला की therefore by for our definition of triangle A, B and C cannot be collinear. किंवा यालाच अजून एक गोष्ट करता येते ती म्हणजे ट्रायंगल मध्ये अजून एक प्रॉपर्टी असते. काय असते बघा, ट्रायंगलच्या 3 बाजू आहेत तुमच्याकडे, समजा ए बी सी हा ट्रायंगल तुमच्याकडे, कुठल्याही 2 बाजूंची बेरीज असं जर केलं आपण ए बी प्लस बी सी या 2 बाजूंची बेरीज केली समजा, तर ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा जास्तच येते. अशी एक प्रॉपर्टी आपण गेल्या वर्षी शिकलेली. मग ए बी अधिक बी सी ही ग्रेटर दॅन ए सी आलं, त्याचा अर्थ काय होतंय, ए बी अधिक बी सी याची किंमत ए सी इतकी असणार आहे का, नाही. मग जर असं नसेल तर ए बी सी हे 3 पॉईंट जे ते कोलिनियर नसतील. तुम्ही अशा पण पद्धतीने करू शकता त्याला, ऑर मध्ये काय देअरफोर, म्हणजे इकडून इथं झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथं पण सुरू करू शकता की ए बी देअरफोर ए बी प्लस बी सी इज ग्रेटर दॅन ए सी. कशावरून मिळेल तुम्ही, प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. देअरफोर काय म्हणते खाली, जर याची किंमत ए सी पेक्षा जास्त असणार तर ते ए सी च्या बरोबर असणार आहे का, नाही. मग ए देअरफोर जर असं ज्यावेळेस मिळतं आपल्याला कंडिशन, त्यावेळेस काय असतं, ए बी and C are not collinear. फक्त एवढंच त्याच्यामध्ये लिहायचं आपल्याला, बाकी काही नाही याच्यामध्ये. 13वा प्रश्न काय दिला बघा आपल्याला, एक सर्कल दिलेलं आहे, त्याला पी आर टच करते क्यू मध्ये, याचा अर्थ पी आर टँजंट आहे. आणि काय दिलेलं आहे आपल्याला, तर हे सगळ्या किमती काढायच्या. अँगल टी ए क्यू प्लस टी एस क्यू, जर चेक करा कुठे कुठे अँगल, टी ए क्यू हा एक अँगल आहे आणि टी एस क्यू हा एक अँगल आहे. या 2 अँगलची सम विचारली आपल्याला. जरा वर्टेक्स चेक करा क्वाड्रिलॅटरलचे, ए क्यू एस टी म्हणजे शिरोबिंदू कुठे आहेत ते वर्तुळावर आहेत, म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहेत. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर अपोजिट अँगलची सम किती असते, 180 डिग्री. म्हणजे पहिला प्रश्न झाला. काय विचारलं दुसऱ्या प्रश्नामध्ये, अँगल ए क्यू पी चे कॉन्ग्रुएंट ए क्यू पी म्हणजे हा ए क्यू आर त्याच्यामध्ये इंटरसेप्ट झालेला आहे. आता ए क्यू इंटरसेप्ट झालेला, अजून दुसरे 2 अँगल कुठे आहेत जर चेक करा. ए क्यू पी सोबत ए क्यू अँगल कोणासोबत झालेला आहे, ए टी क्यू या अँगल सोबत प्लस ए एस क्यू या अँगल सोबत पण, म्हणजे 2 अँगल त्याच्यासोबत एकरूप होतील. सेम क्यू टी एस साठी विचारलेले, क्यू टी एस म्हणजे या अँगल साठी कुठला आर्क आहे, क्यू एस. क्यू एस कोणाकोणामध्ये इंटरसेप्ट झालेला आहे, पुन्हा एस क्यू आर आणि एस ए क्यू या 2 अँगल मध्ये इंटरसेप्ट झालेला हा आर्क आहे, म्हणजे त्याच्यासोबत ते कॉन्ग्रुएंट असतील. टी ए एस चं माप दिलेलं आहे, टी ए एस म्हणजे या वरच्या अँगलचं माप दिलेलं आहे आपल्याला 65. अजून कोणाचं माप दिले, तर टी क्यू एस चं माप किती असं विचारलं आपल्याला. टी क्यू एस कुठे चेक करा, टी ए एस हा आर्क बघा आणि टी क्यू एस याच्यासोबतचा आर्क बघा, दोन्ही एकाच याच्यामध्ये इंटरसेप्ट झालेले आहेत. म्हणजे जेवढं माप टी ए एसचं असणार आहे तेवढंच टी क्यू एसचं पण असणार आहे. आर्क टी एसचं माप विचारलंय, इन्स्क्राइब्ड अँगल आहे, आर्कचं माप किती असेल मग, तर या अँगलच्या डबल म्हणजे किती, 65 डबल 130 येणार आहे. ए क्यू पी चं माप दिलेलं तुम्हाला 42. ए क्यू पी चं माप जर 42 अंश असेल तर काय विचारलं, अजून एक विचारलं, एस क्यू आरचं माप 58. एस क्यू आरचं माप 58, तर तुम्हाला ए टी एसचं माप विचारले बघ, ए टी एस या अँगलचं. आता इथे काय होतं, ए टी एस साठी कुठला आर्क आहे, ए क्यू एस. आता या आर्क सोबत तुम्हाला हे 2 अँगल पण दिलेले आहेत, या अँगलवरून तुम्हाला आर्कचं माप काढता येईल. त्या 2 आर्कची सम केली तुम्हाला ए क्यू एस या आर्कचं माप मिळेल. ए क्यू एसचं आर्कचं माप जेवढं येईल त्याच्या निम्म माप कोणाचं असणार आहे, ए टी एस. सोपं गणित आहे, फक्त व्यवस्थित लिहायचं आपल्याला इथे एक गोष्ट. काय दिलेलं आहे तर आपल्याला हिअर पी आर इज टँजंट. नव्हता पहिला प्रश्न. अँड अजून एक गोष्ट आपल्याला सांगायला लागेल ती म्हणजे क्वाड्रिलॅटरल जो आहे ए टी एस क्यू, क्वाड्रिलॅटरल ए टी एस क्यू इज सायक्लिक. का बरं सायक्लिक आहे, वर्टेक्स त्याचे सगळे शिरोबिंदू जे आहेत ते वर्तुळावर आहेत म्हणून. आता काय विचारले, अँगल टी ए क्यू आणि अँगल देअरफोर. पहिल्या प्रश्नासाठी बघा, अँगल टी ए क्यू प्लस अँगल टी एस क्यू इज इक्वल टू टी ए क्यू म्हणजे हा पूर्ण अँगल आणि टी एस क्यू म्हणजे हा अँगल. या 2 अँगलचे सम विचारले. अपोजिट अँगल आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे, म्हणजे किती येणार आहे, 180 डिग्री. कशावरून लिहिलं, अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. दुसरी गोष्ट आपल्याला सध्या काय करायचं, दुसरं काय विचारलेलं आहे, कॉन्ग्रुएंट अँगल्स ऑफ ए क्यू पी. हिअर अँगल ए क्यू पी
इज इन्स्क्राइब्ड अँगल, बघा AQP इन्स्क्राइब्ड अँगल कोणामध्ये इंटरसेप्ट कोणामध्ये झाला तो इन्स्क्राइब्ड अँगल इंटरसेप्टेड इन आर्क, कुठल्या आर्कमध्ये कुठल्या कंसामध्ये तो अंतर्लिखित झालाय हे अंतरखंडित झालाय चेक करा. एक आर्क कुठला एक अंतरखंडित झालाय AQ म्हणजे आर्क AQ. देअरफॉर congruent angles of angle AQP are काय असणार आहेत AQP म्हणजे कुठला आर्क आहे जर बघा त्याच्यात एक मध्ये हा AQ आर्क इंटरसेप्ट झालेला आहे AQ. आता हे AQ सोबत कुठले कुठले अँगल होत तर बघा AQ सोबत ATQ अँगल ATQ एक असणार आहे अँगल ATQ अँड दुसरा अँगल कुठला आहे बघा ASQ हा अँगल सुद्धा याच आर्कमध्ये म्हणजे अँगल ASQ AQP सोबत हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील. कशावरून लिहिले तुम्ही हे प्रॉपर्टी ऑफ किंवा अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क, याला व्हॉट इज द रिझन दिसते लिहून टाका. अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. पुन्हा काय विचारलेलं आपल्याला QTS सोबतचे विचारले आता QTS हा अँगल बघा QTS त्याच्यासोबत कुठला आर्क झालेला आहे हा QS आर्क झालेला आहे. आता या QS आर्क सोबत बाकी कुठले कुठले अँगल अजून दोन त्याच्यासोबत मॅच होतात ते पण चेक करा. QS सोबत कुठले कुठले आर्क आहेत या आर्क सोबत SQR हे एक अँगल आहे सेम असंच उत्तर. तिसऱ्याचं उत्तर काय ते पहिल्यासारखंच हिअर अँगल QTS is inscribed angle intersected in R. कुठला आर्क आहे QS. Therefore congruent angles of angle कुठला येतो आता QTS R. बघ QS सोबत कोण कोण आहे SQR एक आहे अँगल SQR अँड कुठला दुसरा आहे SAQ अँगल SAQ सेम रिझन अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. चौथा प्रश्न काय विचारलेला आहे बघा. चौथा काय विचारलेला आहे TAS चं माप दिलेलं आहे अँगल TAS इज इक्वल टू 65. पुन्हा काय दिलेलं आहे PQS चं माप काढा म्हणतात. आता TAS चं माप कुठे बघा TAS याचं 65 दिलेलं आहे. कुणाचं काढायचं आहे TQS दोघांमध्ये आर्क कुठला इंटरसेप्ट झाला बघा TS हा आर्क झालेला आहे. आता TS दोघांमध्ये सारखा असेल तर अँगल सुद्धा काय असतील सारखे असतील. हिअर काय अँगल TAS अँड अँगल कुठला विचारलाय तो TQS आर inscribed in same arc TS. Therefore, angle TAS is congruent with angle TQS. Therefore, angle TQS is equal to किती येते 65 डिग्री. आता काय विचारले अजून आर्क TS चं माप विचारले. आर्क TS चं माप किती असेल अँड measure of arc TS is equal to 2 into measure of angle कुठला एक अँगल घ्या TQS घ्या किंवा TAS घ्या is equal to 2 into 65 which is equal to किती 130. पाचवा काय विचारलं आपल्याला बघा त्याच्यामध्ये. पाचवा प्रश्न काय विचारले आपल्याला AQP चं माप दिलेलं आहे 42 अँगल AQP 42 कोण SQR किती दिलेला आहे 58. काय विचारलंय अँगल ATS विचारलंय. AQP कुठे आहे तर हा AQP म्हणजे हा अँगल दिलाय आपल्याला. त्याच्यानंतर ATS सॉरी SQR म्हणजे हा अँगल दिलाय आणि विचारलंय काय आपल्याला अँगल ATS चं माप. आता ATS चं माप म्हणजे एक समोरच्या पूर्ण कोणाचं माप विचारलंय आपल्याला. बघ एक तर या आर्कचं माप काढा किंवा
जेवढं या कोणाचं माप आहे तेवढं त्याचं पण माप आहे, आणि जेवढं या कोणाचं माप आहे तेवढं त्याचं पण माप आहे. मग तुम्हाला काय सांगता येते ते की या दोन अँगलची बेरीज आणि या दोन अँगलची बेरीज इक्वल असणार आहे. कुठल्या एका पद्धतीने का हिअर काय काय लिहिता येते आपल्याला, अँगल ए क्यू पी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल कुठला आहे तो ए टी क्यू, ए टी क्यू अँड दुसरा अँगल बघा एस क्यू आर इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल. एस क्यू आर कोणासोबत आहे तर क्यू टी एस सोबत. दोघांसाठी रिझन काय, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क, angles inscribed in same arc. आता कोणाचं माप काढायचे ATS चं, therefore angle ATS is equal to angle AQP AQP ATQ plus angle QTS. बघा ATS चं माप काढायचं ATQ म्हणजे हा अर्धा कोण इकडचा आणि QTS म्हणजे हा अर्धा कोण मिळून पूर्ण कोण होणार आहे. इज इक्वल टू काय माप आहे 42 प्लस 58, बेरीज करून बघा किती देते 100 डिग्री.